की हाल है बच्चा पार्टी? पढ़ाई कर रहे हो? कभी कभी पढ़ लेते सर जब मन करे। ज्यादा करके तो क्या हो रहा है ना सर आजकल घर बैठे तो घर वालों की डांट बहुत पड़ रही। क्यों? खाली बैठे रहते ना आप लोग हमेशा। डांट तो पड़ती होगी, हर 3 दिन में एक बार तो पड़ती होगी। जिस दिन डांट पड़ जाती है उस दिन हम बैठ जाते हैं मोबाइल और किताब लेके। अभी घर वाले तो बात नहीं करेंगे, अभी गुस्सा दिखाना है, गुस्सा जताना है उनके ऊपर, तो पढ़ते बैठते हैं, आपकी वीडियो देखते बैठते हैं। पर कहानी कुछ अलग ही होती है। जब वीडियो देखने लगते हैं तब कहानी कुछ अलग ही हो जाती है। कैसे? क्योंकि यहाँ पे भी कहा आपका मन लग रहा है, यहाँ पे भी कहा मूड हो रहा है, ये तो उसके भी ऊपर से जा रहा है, ये सर के ऊपर से जा रहा है। फिर हमें ख्याल आता है कि इससे अच्छा तो घर वालों से बात कर ली, टीवी तो देखने मिलेगी, मोबाइल तो मिलेगा, वीडियो देखने के लिए अलग अलग, हमारे नहीं अलग अलग। चलो ये लेक्चर से अच्छा टीवी है, टीवी हमेशा साथ नहीं देने वाली। ये ठीक है, लॉकडाउन है तब तक टीवी ठीक है, 12वीं खत्म नहीं होती तब तक टीवी ठीक है। बाद में क्या करोगे? बाद में सोचोगे कि काश लेक्चर देख लिए होते, काश हमने पढ़ लिया होता थोड़ा बार तो आज कुछ करते। हाँ ना? हाया ना बोल पार्टी, हाया ना बोल। चलो फिर शुरू करें आज की कहानी। आज की कहानी ज्यादा लंबी नहीं है, बहुत छोटी सी कहानी है, बहुत सिंपल सी। डेरिवेशंस आज हम करने वाले हैं। डेरिवेशंस के किताब में जब देखोगे तब आपको दिखेगा लीनियर मोमेंटम का, एंगुलर मोमेंटम का और काइनेटिक एनर्जी का एक डेरिवेशन। बाद में हमको बोलेंगे सर आपने तो पढ़ा ही नहीं, हमें ये दोष दोगे, फिर हमारे पेट में दर्द होगा, है ना? नहीं सर हम नहीं करेंगे, हम अच्छे बच्चे हो इसलिए तो पढ़ाई नहीं कर रहे, फोटोज नहीं भेज रहे। ठीक है, आज की कहानी होगी डेरिवेशंस पे। ज्यादा लंबी कहानी, बहुत आसान लेक्चर है, बहुत आसान है। डेरिवेशंस क्यों ले रहा है? क्योंकि इसके पीछे जो कहानी है वो मुझे इंटरेस्टिंग लगी, इसलिए ले रहा हूं। ध्यान से देखो, एक बार देखने बैठो तो ट्राई करो, पूरा लेक्चर खत्म करो, ठीक है ना? तो आज हम देखेंगे बघा अँग्युलर मोमेंटम। अँग्युलर मोमेंटम कसं करें एल ने, तर आज आपण बघणार आहे लिनियर मोमेंटम। काय बघणार आहे? लिनियर मोमेंटम। सर झालंय लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती सर, काय रे फॉर्म्युला लिनियर मोमेंटमचा? P = mv। अँग्युलर मोमेंटमचा माहित नाही सर, सांगा अँग्युलर मोमेंटमचा कमेंट मध्ये सांगा, कमेंट मध्ये अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? लिनियर मोमेंटम काय रे? P, ठीक आहे, नेट कोणासाठी? नवीन एक गोष्ट आहे रोलिंग साठी, ठीक आहे, रोलिंग मोशन साठी आपल्याला बघायचंय लिनियर मोमेंटम, ठीक आहे। लिनियर मोमेंटम, नॉर्मल लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो रे? mv, बरोबर ना? नॉर्मल लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? mv। बघायचं डेरिवेशन काय डायरेक्टली, जास्त टाइमपास नाही, जेवढं लवकरात लवकर घेता लेक्चर ट्राय करतो सर, ते तुम्ही कधीच नाही करू शकत। ठीक आहे, चला बघा, एक रोलिंग बॉडी आहे जी रोल करते, ठीक आहे, रोल करत 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 पुढे जाणार, रोल करत करत पुढे जाणार। तर मी म्हणू ही जी मोशन आहे सध्या, ही जी मोशन आहे अँग्युलर मोमेंटम जे निघणार ते कसं कसं निघणार, कसं कसं निघणार? एक मोशन असणार जे काय करणार आहे? ट्रान्सलेशनल करणार, ठीक आहे। ट्रान्सलेशन म्हणजे लिनियर मोशन आणि तोच पार्टिकल रोल सुद्धा करणार, म्हणजे ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल म्हणजेच काय रे? रोलिंग, म्हणजेच काय? रोलिंग। हे माहिती तुम्हाला बेसिक। चला तर मग टोटल मोमेंटम काढायचं या सिस्टीमचं, काय म्हणते मी? टोटल मोमेंटम काढायचं या सिस्टीमचं। या सिस्टीमला ऑब्झर्व करा आणि सांगा ही सिस्टीम काय करते? तर ही सिस्टीम असं लिहिलं तर समजेल, ही सिस्टीम v वेलोसिटीने पुढे चालली आणि ओमेगा वेलोसिटीने रोटेट करते। फॉर्म्युला तर हाच येणार, एक सांगतो मी तुम्हाला, हिंट देतो, ठीक आहे। फॉर्म्युला तर हाच येणार, फॉर्म्युला mv वालाच येणार, ठीक आहे। मला म्हणायचं काय, फॉर्म्युला तर हाच येणार, मग फायदा काय? शिकवता कशा? मला सांगा, जर बॉडी रोटेट होते तर ओमेगाचा कन्सेप्ट नको यायला, ओमेगा रोटेट वगैरे असं काही यायला नको का? यायला हवं। तीच गोष्ट आहे जिच्यासाठी मला हे लेक्चर घ्या वाटते आणि कायनेटिक एनर्जी दोनच एक्सप्लेन करणार असते, ठीक आहे, डिटेल मध्ये। बघा काय म्हणण्यावर
तर टोटल मोमेंटम काढायचं या सिस्टीमचं, जर मला या सिस्टीमचं टोटल मोमेंटम काढायचं तर मला त्या छोट्या छोट्या पार्टिकल्स बद्दल ऑब्झर्व करावं लागणार, M1 M2 M3. ठीक आहे, आता मी याच्यामध्ये दोनच पार्टिकल दाखवत असतील, मल्टिपल्स. ठीक आहे, एक असणार M1 इथे आणि एक असणार M2 इथे. ठीक आहे, हा M1 पण पुढे जाणार आणि रोटेट पण करणार, M2 पुढे जाणार आणि रोटेट पण करणार. क्लिअर नाही ही गोष्ट सर्वांना? आपण काय करतोय, सिस्टीमच्या छोट्या छोट्या पार्टिकल्सला ऑब्झर्व करतोय. ठीक आहे, मग काय म्हणून मी M1 V1 प्लस M2 V2 प्लस M3 V3 प्लस M4 V4 प्लस Mn Vn, जे जितकी तुमची कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत. ठीक आहे, n नंबर्स, n च्या ऐवजी काय पण बोलता, M1 V1 M2 V2 अशी काहीतरी गोष्ट आहे. ठीक आहे, तर मग बघा ही जी वेलोसिटी आता V1, ठीक आहे, ही जी वेलोसिटी V1 ही विथ रिस्पेक्ट टू काय, जसं मी लहान मुलांना आता आजचीच गोष्ट आहे, काल आणि आज एक शिकवतोय, +2 प्लस सर आम्हाला ते सांगतात असं जनरल टाइमपास. ठीक आहे, +2 हे तुम्हाला येतं ना, +4 2 + 2 + 4. बट हे नाही आले, सहावीत आले ती मुलं +2 - 4 आता विचारताय, तर -2 हे आन्सर कसे येतात त्यांना मी शिकवते ह्या गोष्टी छोट्या छोट्या. ठीक आहे, तर मग ही सर याचा आणि याचा काय संबंध? संबंध असा जसं की इथे V1 आहे M1 आहे. ठीक आहे, तर हा V1 जो आहे ही जी वेलोसिटी आहे ही कोणी बघितली का किंवा कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, जसं आपण 2 ला +2 म्हणतो. ठीक आहे ना, त्यात काही डाऊट नाही ना. तसं मग ही जी वेलोसिटी ही कोणाच्या तरी रिस्पेक्ट मध्ये असेल ना, ये वो लड़का था जिसके रिस्पेक्ट में इस M1 की वेलोसिटी है, जिसके रिस्पेक्ट में इस M2 की वेलोसिटी है. ठीक है, यहाँ पे कोई एक लड़का होगा, अच्छे से बना देता हूँ इसको, लड़का सर क्या अच्छा बनाया, वही तो ना, चलो जाने दो, तुम नहीं समझोगे हमारी फीलिंग्स. M1 M2. ठीक आहे, सांगा समजला असेल आता एवढा टाइमपास केला मी बोलण्यामध्ये. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये असेल ही वेलोसिटी V1 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, M2 ची वेलोसिटी V2 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग तुम्हाला V1 वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढता येईल का? M1 V1. ठीक आहे, मी इथे लिहितो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड प्लस थोडासा डिझाइन काढू थोडीशी, M2 V2. सर कम टाइमपास झाला, थोडंसं फिलिंग घेऊन शिका. ठीक आहे, मग V1 वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, V2 वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढता येते? कदो निकालने आती है सर, भूल गए, अच्छी बात है. ठीक है, तो निकालो V1 वेलोसिटी, निकालो एज वी नो, जो कि तुमको कभी भी पता नहीं होती हो, हर एक छोटी छोटी चीज. V1 वेलोसिटी निकालो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, क्या आएगी? V1 वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड निकालने का तरीका अभी यहाँ पे मैं लिख सकता हूँ, वेलोसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास एंड वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ऐसा लिख के मैं मेरी कहानी खत्म कर सकता हूँ, बट तुमको नहीं समझ में आएगी तो एक बार बता देता हूँ कैसे निकालते हैं हम. जो वेलोसिटी यहाँ पे मैं लिखता हूँ, इसकी वेलोसिटी V1 ये किसके रिस्पेक्ट में घूम रही है बच्चों, ये किसके रिस्पेक्ट में घूम रही है, कोणासोबत फिरते ही M1 ची V1 वेलोसिटी कोणासोबत चालू आहे तर सेंटर ऑफ मास सोबत. ठीक आहे ना, कोणासोबत वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B असं शिकलो ना आपण रिलेटिव्ह वेलोसिटी मध्ये. कशी तो वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू लिहू का, हां वेलोसिटी ऑफ A मायनस वेलोसिटी ऑफ B असं घ्यायचं ना. ठीक आहे, मग याला पण कसं लिहू, मग वेलोसिटी ऑफ 1 मायनस वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. मग इथे काय, इथे काही नाही म्हणजे काय ग्राउंड, काही नाही म्हणजे काय ग्राउंड. आणि काय पाहिजे त्याला हे पाहिजे ना, मग ह्याला इकडे आणलं होतं आपण वेलोसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, काय लिहिले वेलोसिटी ऑफ 1c, वेलोसिटी ऑफ c ची. तसं नाही बोलायचं, काय बोलायचं, शहाण्या मुलासारखं बोला, वेलोसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास आणि वेलोसिटी ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मला सांगा पार्टिकल 1 ची M1 चा V1 आहे ना, म्हणून पार्टिकल 1 ची जी वेलोसिटी आहे ते सेंटर ऑफ मास वरतून बघितल्यावर कशी वाटेल. हा तो सेंटर ऑफ मास, ओके ना, हा तो सेंटर ऑफ मास. इथून मी पार्टिकल 1 ची वेलोसिटी म्हणजे हे बघा, निघा तुम्ही इथे बसलाय एक नंबर, ठीक आहे, इथे बसलाय आणि हा फिरतोय, ठीक है ना, फिरतोय ना छानपैकी, घुमाओ इसको. तुम नहीं घुमाए, तुम यहाँ पे सिर्फ बैठे हो और उसको देख रहे हो. तुम्हाला कळतंय की हा तर फिरू लागला, हा तर काय करतो रे, फिरू लागला. म्हणजे ही वेलोसिटी कोणती झाली रे, रोटेशनल आरोमेगा. आणि ज्यावेळेस तुम्ही सेंटर ऑफ मासला ग्राउंडच्या रेफरन्सने बघितलं, म्हणजे हा जो M1 आहे त्याच्या M1 च्या वेलोसिटीला इथे लिहू,
V1G आणि V6. चला सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मासच्या वेलोसिटीला जर तुम्ही बघितलं ग्राउंड करतो, सेंटर ऑफ मासला बघितलं ग्राउंड, तुम्हाला काय वाटलं तो तर पुढे झाला, सेंटर ऑफ मासला चला जरी फिरत असेल तुम्हाला कुठे कळतं, आणि ती सेंटर ऑफ मासची रोटेशनल वेलोसिटी जर 0 झाली ना, हा फिरताना दिसेल का तुम्हाला? नाही ना. थोडं जर त्याची रेडियस असती, एकदम छोटीशी रेडियस असती तर वाटलं असतं तो फिरतोय, बट एक्झॅक्टली सेंटरला म्हणल्यावर त्याची रोटेशनल स्पीडच 0 झाली, म्हणजे कोणती झाली काय? लिनियर स्पीड. त्यालाच आपण म्हणतो सेंटर ऑफ मासची स्पीड, लिनियर स्पीड. समजलं? ही रोटेशनल आणि ही सेंटर ऑफ मास. म्हणजे ही व्हॅल्यू मी पुट करू शकतो याच्यामध्ये. ही व्हॅल्यू कशात पुट करायची आपल्याला? V1 च्या वेलोसिटीमध्ये. V1 जिथे जिथे दिसतात, V1 जिथे जिथे दिसतं तिथे ही व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर नेट अँग्युलर मोमेंट, नेट म्हणजे टोटल M1 काय लिहू दे ब्रॅकेट मध्ये? M1 V1C velocity of one with respect to center of mass and velocity of center of mass with respect to ground. बेसिक इक्वेशन. ठीक आहे, करा सॉल्व त्याला. नेट अँग्युलर मोमेंटम M1 V1C. ठीक आहे, velocity of one with respect to center of mass and velocity M1 velocity of center of mass with respect to G. ठीक आहे, मग मला सांगा इथे काय येणार आहे? काय ना म्हणजे बस आता ह्या इक्वेशन वर मी तुम्हाला सांगतो की हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सारखा ना. मला सांगा इथे जी व्हेलॉसिटी mv ही व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय असेल रे? ही व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय असेल? विथ रिस्पेक्ट टू काय असेल? mv नेट अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू काय असणार रे? ग्राउंडला असणार ना. नाही समजू लागलं तर असं समजा हा एक छोटासा पार्टिकल होता m1 v1, ती व्हेलॉसिटी कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये असेल? ग्राउंडच्या. काही नाही म्हणजे काय रे? ग्राउंड आहे ना. समजा हा 1 पार्टिकल 2 पार्टिकल m1 v2 काय g, म्हणजे इथे काय असेल? एका पार्टिकल बद्दल विचार केला तर इथे काय असेल? विथ रिस्पेक्ट टू g असतं. ठीक आहे ना, समजलं? मला सांगा तिथे m1 इकडे पण लिहून घ्यायची गोष्ट. ठीक आहे, m2 इथे का v2c प्लस vcg. ठीक आहे, वेलोसिटी ऑफ विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. वरती नका लिहू, याच्या पायथ्याशी लिहा या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सफिक्स मध्ये गडबड करसा. इथपर्यंत आलं, मग इकडे पण लिहून घ्या. m2 वेलोसिटी ऑफ विथ रिस्पेक्ट टू c, m2 वेलोसिटी ऑफ c विथ रिस्पेक्ट टू g. क्लिअर का? सारख्या सारख्या गोष्टी जवळ घ्या. सारख्या सारख्या गोष्टी म्हणजे कशा? जिथे m1 v1 c दिसतंय आणि इथे m2 v2 c दिसतंय, हे सेंटर ऑफ मास वाल्या आणि त्या ग्राउंड वाल्या टर्म्स. ठीक आहे, त्या ग्राउंड वाल्या टर्म्स जवळ घेऊन बघा काय दिसतं. m1 v1 c प्लस m2 v2 c. कशासाठी करतो आपल्याला हे इक्वेशन बनवायचे? ठीक आहे, जे मॅथमॅटिक्सचे छोटे छोटे बेसिक्स रूल्स असतात त्या रूल्सला फॉलो करूनच आपण पुढे जातोय. ठीक आहे, म्हणायला काही करतो का? आता जी असं लिहिलंय त्यांना रेड मार्कर लिहितो. m1 vcg प्लस m2 vcg. ठीक आहे ना. तर मग आता काय करू? तुम्हाला नाही काय आम्ही का सांगू. ठीक आहे, v1c आणि v2c. ठीक आहे, v1c आणि v2c व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ज्या असतील त्या सगळ्या सारख्याच असतील. मान्य? बरं झालं. m1 प्लस m2 व्हेलॉसिटी ज्या असतील विथ रिस्पेक्ट टू 1. बरं, ह्याला असंच राहतं. m1 पुढे सांगतो काय करायचंय. m1 v1c ह्याला असंच लिहून ठेवतो मी, काहीच नाही चेंज केलं. ठीक आहे, ऍज इट इज स्टेप वाढवतोय. आता इथे व्हेलॉसिटी ऑफ c विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आणि व्हेलॉसिटी ऑफ c विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, याला मी फक्त vc लिहिलं तर कोणाला की अडचण? फक्त vc लिहिलं तर काही मी पुढे पण लिहिणार आहे. ठीक आहे, याला फक्त c लिहिलं तर कोणाला की अडचण नाही. म्हणजे ह्या दोन टर्म मधून हा vc काय करे? कॉमन. आणि ट्राय करा हे जे m1 m2 मी लिहिले ना, कुठे कॅपिटल कुठे स्मॉल, तर शक्यतो स्मॉल लिहा प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, m1 प्लस m2 vc कॉमन काढलं. vc काय केलं मी? त्या दोन टर्म मधून कॉमन केला. क्लिअर आहे? मग आता इथे बघा m1 परत लिहून ठेवतो वाटलंच तर, नो प्रॉब्लेम. एक स्टेप मला काटा वाटला स्पेस पण मी काटत नाहीये. ठीक आहे, v2c इकडे काय होईल? मग m1 प्लस m2 प्लस m3 प्लस असे ऍड करत गेलो तर काय बनणार आहे? एक कॅपिटल m. एक कॅपिटल काय बनणार आहे? m बनणार आहे. ठीक आहे, टोटल मास बनणार आहे. एक कॅपिटल m म्हणजे काय? टोटल मास ऍड होणार आहे. क्लिअर ना? मग मला इथे सांगा आता व्हेलॉसिटी ऑफ m1
आणि इथे व्हेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास m1, व्हेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास m2, v2. आता इथे बघा v1 पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास, v1 पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास कसा वाटणार आहे फिरताना, कसा वाटणार आहे फिरताना. बघा मग आता इथे काय म्हणायचे मला m1 व्हेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. एक फॉर्म्युला आपण सेंटर ऑफ मास मध्ये काढला होता, एक फॉर्म्युला व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास आठवतं काय, x सेंटर ऑफ मास काय लिहायचं आपण m1 x1 प्लस m2 x2 डिवाइडेड बाय कॅपिटल, डिवाइडेड बाय कॅपिटल. तसंच व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास m1 v1 प्लस m2 v2 डिवाइडेड बाय m, असं करायचं. ठीक आहे, हा तो फॉर्म्युला. तर मग हा फॉर्म्युला आठवला आणि आपण शिकतोय सुद्धा काय सेंटर ऑफ मासच काय काढतोय अँग्युलर मोमेंटम. कुठेतरी सेंटर ऑफ मासचा पॉइंट इथे रिलेटेड आहे, कुठेतरी जोडला जातो, बरोबर. तर मग ही टर्म आधी लिहून घेतो mvc. ठीक आहे, नेट मोमेंटम, नेट मोमेंटम. आणि इथे m1, ठीक आहे, याला ब्रॅकेट मध्ये लिहून दाखवतो स्मॉल, मी कॅपिटल लिहितो किती याचं m1 v1c. तर लिहिताच कशाला लक्षात नाही राहत. ठीक आहे, m1 v1c m2 v2c. ठीक आहे, इथे अशी टर्म, ही काय ती छोटीशी टर्म. तर मग बघा आता m1 v1 आताच आपण फॉर्म्युला काय लिहिला होता व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासचा m1 v1 प्लस m2 v2 डिवाइडेड बाय, आपल्याला काय पाहिजे ते डिवाइडेड बाय m पाहिजे. काय पाहिजे डिवाइडेड बाय m, पण डिवाइडेड बाय m पाहिजे म्हणून मी काय करतो लिहून टाकतो डिवाइडेड बाय. बट हे व्हॅलिड नाही, ह्याला काढायचं असेल व्हॅलिड बनवायचं असेल तर मल्टिप्लाय सुद्धा काय करायचं, म्हणजे डायरेक्ट काय होईल हा कट आणि हा कट केला तर ऍज इट इज इक्वेशन बनेल. काय बनेल ऍज इट इज इक्वेशन बनून. ठीक आहे इथपर्यंत समजलं का. हा मी करतोय आणि मला हा फॉर्म्युला पाहिजे. सर फॉर्म्युल्यामध्ये तर हा सी पण करेक्टली लिहून टाकतो. ठीक आहे, बघा इथे हा सी पण आहे, दो विथ रिस्पेक्ट टू काय आहे सेंटर ऑफ मास चाललाय, विथ रिस्पेक्ट टू काय चाललाय सेंटर ऑफ मास. थोड्या वेळासाठी हा विथ रिस्पेक्ट टू सी ला थोडंसं बाजूला करा, तुम्ही डोक्यामध्ये कुठेतरी बाजूला ठेवा. काय कराय विथ रिस्पेक्ट टू सी जो दिसतंय म्हणजे फक्त आपल्याला कोणाबद्दल विचार करायचा आहे m1 v1 m2 v2. समजलं, m1 v1 आणि m2 v2 बद्दल विचार करा, विथ रिस्पेक्ट टू सी बाजूला ठेवा. मग काय होईल रे एकंदरीत सी जर कधी बाजूला ठेवला तर m1 v1 प्लस m2 v2 डिवाइडेड बाय m आणि हिच्या बाहेर m निघेल, हा वाला आहे. ठीक आहे, मग ही टर्म कशाची आहे, ही टर्म कशाची तर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासची. समजलं ना काय म्हणायचं मला, ही टर्म कशाची आली तर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासची. क्लिअर आहे, मग क्लिअर इथपर्यंत. आन्सर काय येईल मग ह्या टर्मचं, आन्सर काय येईल म्हणजे आन्सर म्हणजे त्याचे इक्वेशन काय करेल, हा तर कॅपिटल एम. ठीक आहे, ते सॉल्व m1 m2 असे एकत्र होऊन हा कॅपिटल बनलाय. ठीक आहे, एकत्र होऊन हा काय बनलाय कॅपिटल. लिहून घेतो m1 स्मॉल m2. मग बोला इथे काय या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू काय झाली व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास आणि उरला काय होता हा छोटा c, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू काय c म्हणजेच काय सेंटर ऑफ मास. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू काय सेंटर ऑफ मास आणि त्याला हा बाहेरचा मास मल्टिप्लाय, त्याला हा बाहेरचा मास जो राहिला होता ठीक आहे तो मल्टिप्लाय. मग मला सांगा व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ह्याची व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू सेंटर म्हणजे त्याची व्हेलॉसिटी त्याच्याच रिस्पेक्ट मध्ये. तुम्ही एका जागी असं फिरताय, एका जागी असं रोटेट करताय, ठीक आहे मस्तपैकी फिरताय, तुम्ही स्वतः ऑब्झर्वर आहात, तुम्ही स्वतःलाच ऑब्झर्व करताय, काय समजणार मग तुम्ही फिरताय का नाही. फक्त तुम्ही तुमचा चेहरा बदलला, जागी फिरला तुम्ही वाटलं का. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू सेंटर काय झाली ती व्हॅल्यू झिरो झाली ना. काय वाटेल का त्याला सेंटर ऑफ मासला रोटेट झाला का पुढे गेला, काहीच ऍक्च्युअली तिथे रोटेट नाही होणार, तू पुढे जाणार व्ही म्हणल्यावर. ठीक आहे ओमेगा म्हणल्यावर रोटेट, पण व्ही म्हणल्यावर तो सरळ पुढे जातो त्याच्यासोबत, त्याला काही वाटत नाही चला पुढे. हा चला मी 2 मीटर परत तिथे जागेवर चालत, जागा तुमचीच आहे, समजलं असं तुम्हाला मी जास्त दूर करतो. ठीक आहे म्हणजे काय झालं इथे फॉर्म्युला MVC आला, म्हणजे काय की हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला तोच आला. ठीक आहे हा फॉर्म्युला इथे सी नाही बट आहे तर सीज ना. अँग्युलर मोमेंटम आहे तर सेंटर ऑफ मासच्या रिस्पेक्ट मध्ये येणार ना, ते टोटल मोमेंटम कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये ना सेंटर ऑफ मासच्या.
क्लिअर हा फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटमचा कसा आला? क्लिअर आहे? नसेल समजलं तर विचारा, कसं पण विचारा, ठीक आहे? मिटव. हे झालं लिनियर मोमेंटम बद्दल. कायनेटिक एनर्जी बद्दल बघा. म्हणजे मला सांगा, आपण जे डेरिव्हेशन बघितलं, आपण जे डेरिव्हेशन बघितलं त्याच्यामध्ये कुठे ओमेगा वगैरे आला का? नाही, ओमेगा वगैरे आला का? रोलिंग साठी जरी आपण सॉल्व्ह केलं, एखादी बॉडी रोल होते तरी सुद्धा याच्यामध्ये ओमेगा आला का? नाही आला. क्लिअर ना? मग क्वेश्चन कसा विचारते त्याच्यासाठी छोटासा सीटी मध्ये, समजा सीटी मध्ये एखादा क्वेश्चन आला, समजा दोन बॉडी आहे, कंपॅरिझन साठी सांगतो, ठीक आहे? तुम्हाला होमवर्क म्हणून मी प्रॉब्लेम देणार आहे, याच्यात नाही घेणार. जर कधी सगळ्यांना डाऊट आले तर मी एक्सप्लेन करेन, क्वेश्चन शीट देणार आहे मी याच्यावरती. समजा हा ओमेगा 10 रॅडियन पर सेकंड ने रोटेट करतोय आणि हा मास m1, ठीक आहे? हा मास m1 आणि हा मास m2 आणि हा ओमेगा 20 रॅडियन पर सेकंड ने रोटेट करतोय. हा m1 जो आहे तो 6 मीटर पर सेकंड ने पुढे चालला आणि हा m2 जो आहे हा त्याला 4 मीटर पर सेकंडच्या स्पीडने पुढे चालला. तर मग तुम्ही सांगा मला, फाइंड आउट which body has greater linear momentum. Which body has greater linear momentum? ठीक है, तुम्हाला हा क्वेश्चन दिला, ठीक है? Which body has greater linear momentum, हा एक पहिला क्वेश्चन, ठीक है? आणि दुसरा क्वेश्चन मध्ये, ठीक है, परत m1 जो की ओमेगा 50 रॅडियन पर सेकंडच्या स्पीडने फिरतोय आणि जी वेलोसिटी आहे त्याची वेलोसिटी आहे 15 मीटर पर सेकंड. आणि आणखी एक त्याच्या शेजारी दुसरी बॉडी आहे m2 जी की त्याच स्पीडने जाते 15 मीटर पर सेकंड आणि ओमेगा जो आहे याचा तो आहे 60 रॅडियन पर सेकंड. सेम क्वेश्चन तुम्हाला याच्यात पण काय सांगायचंय, कोणत्या बॉडीची which body has greater linear momentum. Which body has greater, हे दोन क्वेश्चन, ठीक आहे? लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला अप्लाय करा. तुम्हाला फॉर्म्युला मी डिराइव्ह करून दिला पण त्याच्या मागचा कन्सेप्ट सांगितला, ठीक आहे? त्याच्या आईला कन्सेप्ट लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला तोच आहे जो तिकडे पण लागतो. नॉर्मल मोशन म्हणजे काय, या कायनेमॅटिक्स मध्ये आपण न्यूटनच्या लॉज मध्ये लिनियर मोशन मध्ये बघितलं होता, त्यावेळेस सुद्धा लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता, P = mv होता. क्लिअर आहे? P = ह्याच्या खाली पाठवा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला. त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय बेसिक्स शिकवले मी, त्या सगळ्या गोष्टी मला पाठवा. अँग्युलर मोमेंटमच्या काय काय मी सांगितलं होतं त्यावेळेस, ठीक आहे? ह्या दोन क्वेश्चन सोबत हे पण पाठवा, अँग्युलर मोमेंटम याचा फॉर्म्युला काय आणि त्याच्याबद्दल मी काय काय थेरी सांगितली होती. तर लेक्चर मध्ये बघून घ्या तुम्ही, तुमच्या इतके हुशार तुम्ही पण आहात, मी पण आहोत, ठीक आहे? बट ऍज अ टीचर I have some expectations from you, so please respond us what we say to you. Okay? हे दोन क्वेश्चन पाठवा. क्लियर आहे? करूया चलो. लिनियर मोमेंटम काढला आपण, ठीक आहे? कोणासाठी चाललंय? रोलिंग मोशन साठी. म्हणजे लिनियर मोशन साठी सुद्धा फॉर्म्युला मोमेंटमचा लिनियर आहे ना, म्हणून mv चा आणि रोलिंग मध्ये सुद्धा फॉर्म्युला लिनियर मोमेंटमचा mv झाला. कारण त्याचं नावच लिनियर आहे. नावच काय आहे? लिनियर आहे. अँग्युलर मोमेंटमचं पण डेरिव्हेशन घेईन, बट या लेक्चर मध्ये जास्त मोठं नाही, पण लेक्चर परत बोर होतात. म्हणजे एखाद्या घरच्यांनी तुम्हाला रागवलं तरी तुम्ही हे लेक्चर घेऊन बसा, तेवढ्या पुरतं है ना, तेवढ्या पुरतं होते ना. लहान लहानची सगळे असते, याचे रागले की रागात वरती जाऊन बसणार, पुस्तक घेऊन बसणार. करायची का तुम्ही लहानपणी असं? मी तर केलं नव्हतं. कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग मोशन, ठीक आहे? काय डायरेक्ट सांगाल तर रोलिंग मोशन साठी काय कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन, कायनेटिक एनर्जी नेट टोटल, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल
प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल हे येतं ना तुम्हाला हाफ mv स्क्वेअर आणि हा m च्या ऐवजी काय येते I आणि v च्या ऐवजी काय ओमेगा ओमेगाचा स्क्वेअर. क्लिअर आहे ना इक्वेशन? अवघड काय हेच आपल्याला डिराइव्ह करायचं. ठीक आहे, हेच काय करायचंय डिराइव्ह करायचं. इथे लिहून घेऊ ते इक्वेशन डायरेक्टली. कायनेटिक एनर्जीचं काय येतं हाफ mv 2 I ओमेगा 2. ठीक आहे, हे इक्वेशन येतं. बरोबर आहे. बरं मग परत कसं ऑब्झर्व करणार? परत तीच गोष्ट छोटे छोटे m1 त्याची कायनेटिक एनर्जी वेगळी, छोटा मास m2 त्याची कायनेटिक एनर्जी वेगळी, त्याची वेलोसिटी वेगळी, त्याची वेलोसिटी वेगळी. हा वेगळ्या स्पीडने रोटेट करेल, हा वेगळ्या स्पीडने रोटेट करेल. बरं आहे सांगा. ठीक आहे, एक गोष्ट सांगा. गोष्ट कोणती गोष्ट सर? एक थर आधा एक थर आणि दोनों भाग के खंड आधी वो नहीं, वो नहीं. ठीक है, ये वाली कहानी. यहाँ पे एक पार्टिकल जो कुछ स्पीड से भाग रहा है. अब तुमको बताना है यहाँ पे एक पार्टिकल ये ग्राउंड. ठीक है, ये ग्राउंड, ये v2, वो भी v2 मतलब m2 है. ठीक है, m1 की v1 स्पीड, m2 की v2 स्पीड. उसी तरह यहाँ पे एक m3 है जिसकी स्पीड है v3. ठीक है, जो ग्राउंड को टच है. तो मुझे बता v1 की, v2 की, v3 की, सबकी जितने भी पार्टिकल्स है इस सिस्टम में सबकी लीनियर स्पीड, ये जो v स्पीड है वो सेम रहेगी या अलग रहेगी? मला असं वाटतं मी मागच्या लेक्चरमध्ये चुकीचं बोललो की v1 v2 v3 जेवढी लीनियर स्पीड असतील त्या सगळ्यांच्या सारख्या असतील. क्वेश्चन आन्सर सांगून दिला असं म्हणजे ठीक आहे, काय फायदा नाही झाला तर. सगळ्यांची स्पीड सारखी आहे असं बोललो होतो. ठीक आहे, त्यावेळेस वेगळं बोलायचं होतं बट बोललो वेगळं. अपोलोजाइज फॉर दैट. ओके सर, गलती माफ करना भी बड़ा पुण्य का काम जो अक्सर लोग करते नहीं. गलतियां माननी चाहिए. इतनी बड़ी गलती नहीं होती कि मैं आपसे क्षमा मांगू. ठीक है ना? सुनो सुनो यहाँ पे v1 v2 v3. चला v1 v2 मध्ये थोडंफार कन्फ्युजन होईल बट v3 सांगा ज्या स्फिअर कशाने ग्राउंडला टच झाला, ग्राउंडला टच झाला त्यावेळेस त्याची स्पीड काय होते? इकडे 0 होते. त्यावेळेस त्याची स्पीड काय होते? 0. जर तरी v1 v2 v3 असे v12 पर्यंत मासेस आहे, मासेस 12 आहे, त्यांच्यापैकी एखादी पार्टिकलची वेलोसिटी वेगळी लागली. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय? कधी ना कधी हा एक इथे येईल, कधी कधी हा v2 इथे. म्हणजे यांची स्पीड प्रत्येक वेळेस सारखी राहील का? नाही. यांची स्पीड प्रत्येक वेळेस सारखी राहील का? नाही राहणार. क्लिअर ना? यांची स्पीड सारखी नाही राहणार. तर मग कसं आपण करू आता? कायनेटिक एनर्जीचा जो बेसिक फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे हाफ m1 mv स्क्वेअर. त्याच्यामध्ये मी काय करतो आता m1 v1 स्क्वेअर प्लस m2 v2 स्क्वेअर. जास्त मोठा घेत नाही, जास्त मोठा नाही. ठीक आहे, व्यवस्थित आहे का? खूप इंटरेस्टिंग याच्यामध्ये. ठीक आहे मोठं बट कन्सेप्ट खूप क्लिअर होतं. कन्सेप्ट काय होतात? खूप क्लिअर. बघा कशा हाफ m1 v1 स्क्वेअर हाफ m2 v2 स्क्वेअर असं काहीतरी इक्वेशन. परत काय करणार? तेच आपली तीच गोष्ट आहे. v1 विथ रिस्पेक्ट टू काय आहे? ग्राउंड. v2 विथ रिस्पेक्ट टू काय? ग्राउंड. आणि ह्याचा आन्सर माहिती ना आता v1 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कसं आहे? v1 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कसं आहे? v1 विथ रिस्पेक्ट टू सेंटर आणि वेलोसिटी ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मी उलटा लिहितो. ऍक्च्युअली असं सर आहे, वेलोसिटी ऑफ सेंटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आणि वेलोसिटी ऑफ वन विथ रिस्पेक्ट टू सेंटर. कसं आलं? हा इकडे काय असता? मायनस असता. हा जो आहे ना वेलोसिटी ऑफ वन विथ रिस्पेक्ट टू ह्याच्या इक्वल टू असतात. म्हणजे हा इकडे असतात तर हा मायनस असतात, मायनस इकडे आला प्लस जातात. नाही समजलं तर तुम्ही तुमचं समजून घ्या. वेलोसिटी ऑफ वन विथ रिस्पेक्ट टू सेंटर, वेलोसिटी ऑफ वन विथ रिस्पेक्ट जी मायनस वेलोसिटी ऑफ सी मायनस जी ब्ला 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 ब्ला. हे असं आलं. ठीक आहे, ह्याच्यातून काय केलं? हे गेला. हळूहळू हा ऐका लिहा मग ती व्हॅल्यू याच्यामध्ये. कायनेटिक एनर्जी ज्यादा सुनते ही नहीं तुम, बोलो यहाँ पे क्या आएगा? फिर अंदर वेलोसिटी ऑफ सी जी प्लस वेलोसिटी ऑफ वन सी स्क्वेअर. लहानपणी व्याख्या ठेवलं का? ऐकतच नाही. कितीतरी शिकवलं त्यांचं दाखवतात. त्यांनी शिकवायला नाही परवडत आहे. तर मग आम्ही किती सांगते, तुम्ही बी तसेच लिहा. इथं त्याचा स्क्वेअर दिलाय बघा, स्क्वेअर दिलाय नाही देणार नाही तुम्ही. दिला स्क्वेअर झाली इथपर्यंत. पण पुढे काय करणार?
पुढे काय घेणार, हा फॉर्म्युला कशात झाला, a प्लस बी होल स्क्वेअर, a प्लस बी होल स्क्वेअर, a प्लस बी होल स्क्वेअर चा फॉर्म्युला काय राहतो, अरे बोलो a प्लस बी का होल स्क्वायर, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस ट्वाइस ए बी। ये बातें बताने लायक नहीं रही अब, ठीक है ना। ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2ab, तो ये सॉल्व कर लो, ठीक है, ये सॉल्व कर लो ब्रैकेट, बाद में की कहानी बाद में, बराबर। तो क्या लिखूं, अच्छा बघा इथे वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू जी, लाइट गई, पॉज कर रहा हूं वीडियो, अब मैं ज्यादा देर रुक नहीं सकता, थोड़ा मैनेज कर लो, जल्दी हो जाएगा। लास्ट इक्वेशन है, लवकर नीट बघा, कुठपर्यंत आपण इथपर्यंत आहे, हाफ एम, मैं बताया करता था मैं रात के 2 बजे वीडियो रिकॉर्ड करता, आप सुनते नहीं, यकीन ही नहीं करते, क्या आदमी है सांगा। चला काय होईल, m1, ठीक आहे, हा फॉर्म्युला मी इथे लिहून घेऊ, याचा मॉडिफाय करून घेऊ, फक्त वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंडला मी काय म्हणतो आता, फक्त vc, ठीक आहे, vc, ओके, म्हणजे काय, vc चा स्क्वेअर प्लस v1c चा स्क्वेअर ट्वाइस vc आणि v1c, ठीक आहे, ट्वाइस vc, हा झाला ट्वाइस a आणि हा b। मला इथे आधार येते, आपल्या लेक्चर मध्ये येते का नाही, शॅडो पडते का नाही ते नहीं भाई, बट मला इतना आवाज से लिया, कितने तकलीफें उठाते हैं सर आप हमारे लिए, बट हमारे बच्चे हमारी सुनते। चला, पूरे लॉकडाउन में, पूरे भूकंप, ओके ओके, पूरे सिटी में क्लासेस बंद है, हम ही यहाँ पे बोतल जैसे क्लास ले रहे, vc का स्क्वायर प्लस v1c का स्क्वायर प्लस ट्वाइस vc इंटू ट्वाइस v1c, ठीक है, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाइस ab, ही आणि ही टर्म सारखी सारखी, तो फरक कुठे येणार आहे, फक्त फरक कुठे येणार आहे, इथे 2 मध्ये, m1 ची वेलोसिटी काय होते 2 आहे, m2, ठीक आहे ना, इथे पण काय होणार 2 होईल। क्लियर आहे, मी पर्यंत सॉल्व करून गेला, आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका, हाफ m1 इथे एकदा, इथे एकदा, इथे एकदा, सर इतना करना पड़ेगा, करना तो पड़ेगा, करना तो पड़ेगा, हाफ m1, ठीक है, हाफ m1 vc स्क्वेअर प्लस हाफ, आता एक सांगा मला, हाफ तर तसा पण कॉमनच येणार आहे ना, हाफ तसा पण काय राहणार आहे, बदलून घेता होईल, हाफ m1 v1c चा स्क्वेअर प्लस हाफ, आता इथे हाफ आणि हा 2 तर कॅन्सल झाला, बट मी केलं तर पण नाही समजलं, कन्फ्युज होऊन लेक्चर सोडून देसा, तसं की अंधारे म्हणून नाटकी करायला आता, त्याच्यामुळे लिहितो सगळ्या गोष्टी, ठीक आहे। ही झाली इथपर्यंत m1 ची गोष्ट, ही झाली m1 ची गोष्ट, इथे m2 ची, हाफ m2 vc स्क्वेअर प्लस हाफ m2 v2 स्क्वेअर c विथ रिस्पेक्ट टू c, ठीक है, v2 की वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास, आणि इथे हाफ 2 vc इंटू v2 की वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास। राइट आ जाए जल्दी, इनको तकलीफ भी हो रही है आंखों को, इधर 2 आणि 2 कैंसिल, ठीक है, चलो m2 रहेगा, यहाँ पे m2 रहेगा, ठीक है, मैं m2 को यहाँ पे लिख देता हूँ, ये वाला m2 बाद में लिख दिया, तो क्या होईल मला आता, काय होईल म्हणजे आता m1 vc, जशी ही टर्म आहे m1 साठी vc साठी, m1 ची वेलोसिटी फक्त सेंटर ऑफ मास सोबत, तशी मास 2 ची पण आहे, फक्त सेंटर ऑफ मासच्या वेलोसिटी सोबत, ठीक आहे, ही गोष्ट सारखी सारखी, फक्त मास वेगवेगळा आहे, ठीक आहे, जसं इथे ही हाफ m1 v1c आहे त्याचा स्क्वेअर आहे, तसे इथे हाफ m2 v2c स्क्वेअर आहे, क्लियर आहे ना, ही गोष्ट सारखी सारखी, ही गोष्ट सारखी सारखी, ज्या ज्या गोष्टी सारख्या सारख्या त्या जवळ लिहून घेतो, लिहा सांगणार ना सिंप्लिफिकेशन साठी, हाफ m1 vc स्क्वेअर, जी ही लिहिली ती इथे, हाफ m2 vc स्क्वेअर, ठीक है, हाफ m1 vc स्क्वेअर हाफ प्लस हाफ m2 vc स्क्वेअर, ती झाली इथपर्यंत एक गोष्ट। आता ही रेड मार्क वर, ठीक आहे, ह्या रेड मार्क वरला गोष्टी जवळ लिहून घेतो, हाफ
V1 खाली बर का सी स्क्वेअर पुढे हाफ M2 काय लिहिले V2 सी स्क्वेअर क्लिअर आहे ना. पुढे काय आता गोष्ट काय करूला ह्या गोष्टी उरल्या ह्या अशा रेजिस्टर सारख्या व्हॅल्यू ठीक आहे. रेजिस्टर सारख्याच्या व्हॅल्यू त्या लिहून घ्या प्लस इथे काय करू काय केलं VC इथे M1 राहिला ठीक आहे. M1 इथे पण राहिला इथे M1 मल्टिप्लाय राहिला होता जसं इथे M2 लिहिलं ना तसं इथे राहिला होता बघा. हाफ M1 होता ना हा हाफ M1 पाहिजे होता इथे M1 ने ज्या याला मल्टिप्लाय केलं त्याची M1 पाहिजे होता तो मी इथे लिहिला ठीक आहे. पण M1 आधी लिहून घेऊ M1 VC M1 VC परत पुढे काय आहे V1 M1 VC परत पुढे काय V1 त्याला थोडासा असं लिहून घेऊ बरोबर आहे. पुढे काय लिहा मग आता पुढे काय लिहिणार M2 VC इथे काय VC आहे V1C ठीक है. इथे काय VC है V1C. गुड न्यूज लाइट आ गई है मेरा ब्लूटूथ चालू है. अब दिख रहा है सब सही है. चलो अब दिख रहा है सही से. भगवान ने सुन ली. भगवान भी जाते हैं मैं तुमको पढ़ाऊं. भगवान भी जाते हैं मैं तुमको पढ़ाऊं. M1 VC V1C तसे इथे काय आहे V2C M2 V2C ठीक आहे. M1 VC V2C बघा एक्सप्लेन करतो परत एकदा. ज्या गोष्टी सारख्या सारख्या होत्या हाफ M1 VC स्क्वेअर ठीक आहे. इथे हाफ M2 V2C स्क्वेअर हाफ VC बघा VC काय म्हणजे वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास त्या गोष्टी मी जवळ जवळ घेतलं तसे इथे VC नो प्रॉब्लेम ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं नवीन काही V1C म्हणजे ज्या वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास आहे त्या जवळ घेतलं. इथे वेलोसिटी ऑफ 1 आहे ठीक आहे. इथे काय चला मी हे इरेज करतो ठीक आहे. मी हा भागच इरेज करतो कारण की मी बऱ्याच ठिकाणी मास खाल्लेला आहे ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी काय केलेला मास खाल्लेला आहे. अंधारामुळे मला दिसत नव्हतं इथे शाळेत होती काय होते दिसत नव्हतं. हाफ M1 ठीक आहे. ही गोष्ट लिहितो हाफ M1 VC स्क्वेअर ही गोष्ट जवळ हाफ M2 VC स्क्वेअर सारख्या सारख्या वेलोसिटी म्हणून ठीक आहे. झाली पर्यंत त्याच्यानंतर वेगळ्या गोष्टी ह्या बघा इथे मास राहिला होता बरोबर. हा इथे मास राहिला होता. ज्या गोष्टी अंतरामुळे केल्या त्या केल्याच इथे पण मास राहिला होता क्लिअर आहे. हाफ लिहू मग हाफ असं समजा हाफ M1 आणि आता याच्यासोबत मल्टिप्लाय झालं ह्याच्यासोबत झालं ह्याच्यासोबत याचं झालं ह्याच्यासोबत याचं झालं. पुढे हाफ M1 ही व्हॅल्यू ठीक आहे. त्याच्यामध्ये मी M1 लिहिला नव्हता M1 V1 C चा स्क्वेअर हाफ M1 V1 C चा स्क्वेअर क्लिअर आहे. त्याच्या पुढे काय मग सेम जशी ही व्हॅल्यू आहे तशी ही व्हॅल्यू हाफ M2 V2 C चा स्क्वेअर क्लिअर आहे. झाल्या दोन्ही गोष्टी जवळ लिहू. नेक्स्ट काय हे रेजिस्टर सारखे आहे ज्याच्यातून 2 आणि 2 काय झालाय कॅन्सल झालाय. फक्त इथे M1 नव्हता तो M1 मी आता लिहितोय ठीक आहे. M1 VC M1 ठीक आहे. हा VC आणि त्याच्या पुढे परत काय आहे V1 M1 VC V1 फक्त मी काय केलं इथं M1 V1 जवळ लिहितो आणि VC नंतर लिहितो क्लिअर आहे. नेक्स्ट काय आहे इकडे M1 V1C M1 V1C into VC ठीक आहे. M1 V1C सर काय चाललंय का M1 V1 V2 VC एवढं लिहून घ्या. बाकीचं इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती इम्पॉर्टंट आहे समजून घ्या ठीक आहे. M1 V2C परत चेंज M2 घेतला होता V2C घेतला होता. आधी काय लिहून घेतलं M1 V2C into VC M2 V2C VC नवीन काही लिहित नाहीये. बरं मी म्हणतो सर तुमचं कन्फ्युजन झालं काही पण लिहिता नाही. M2 घेतला
V2C घेतला, VC घेतला. क्लिअर इथपर्यंत ज्या कन्फ्युजिंग टर्म्स होत्या त्या जवळजवळ लिहून घेतल्या. आता काय करायचं, मग कॉमन काढा. यांच्यातनं काय कॉमन निघेल रे, यांच्यातनं कॉमन काढा, यांच्यातनं कॉमन काढा, ठीक आहे, आणि यांच्यामधून कॉमन काढा. काय कॉमन निघण्यासारख्या गोष्टी जे सांगा. त्याच्यामध्ये हाफ कॉमन निघेल, तो तर सगळीकडेच निघणार आहे. हाफ कॉमन निघेल आणि VC स्क्वेअर कॉमन निघेल. हाफ कॉमन निघला, VC स्क्वेअर कॉमन निघला. आतमध्ये काय काय उरलं मग, फक्त M1 प्लस M2. आतमध्ये काय करायचं, फक्त मग M1 प्लस M2. क्लिअर आहे ना. बघा मग हाफ इकडे काय आहे, मग आता इकडे काय उरलं, कॉमन काय आहे का, V1C V2C नाही. इथे सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी तर सारखी होती म्हणून आपण त्याला कॉमन म्हणू शकतो. बट इथे V1 ची व्हेलॉसिटी बघा कसं, मास 1 ची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू सेंटर, मास 1 ची, आणि मास 2 ची व्हेलॉसिटी जी V2 विथ रिस्पेक्ट टू सेंटर. आता आपण म्हटलं ह्या वेगवेगळ्या असू शकतात. आताच काय म्हणतो आपण, ह्या गोष्टी कशा असतील, वेगवेगळ्या असू शकतात. क्लिअर आहे ना. मग करणार काय, मग आता इथे आपण कॉमन घेऊ शकतो. हाफ तो कॉमन काढला, हाफला काय केलं, कॉमन केलं, ठीक आहे. परत तसं तेच आपले जे लॉजिक आपण आतापर्यंत घेतलं होतं तेच लॉजिक, ठीक आहे. M1 V1, ठीक आहे. काय इथं M1 V1 म्हणजेच काय फॉर्म्युला आपला M1 V1 आणि C जसा वेगळा काढला होता. M1 V1 म्हटलं होतं, M1 V1 म्हटलं होतं, M1 V1 प्लस M2 V2 डिवाइडेड बाय M. आता हे पॅरामीटर्स कोणासाठी सॉल्व्ह करण्यात आले, कोणासाठी सॉल्व्ह करण्यात आले, व्हेलॉसिटी साठी, कारण की V आहे ना इथे, म्हणून काय निघणार आहे, सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी. तेच करायचे ना आपल्याला इथे, ठीक आहे. काय पाहिजे मग इथे, डिवाइडेड बाय M पाहिजे. काय पाहिजे इथे, डिवाइडेड बाय M. म्हणून मी इथे असं लिहितो M1 V1 स्क्वेअर. हे लागू झालं असतं, पण इथे V1 चा स्क्वेअर आहे का, नाही. इथे V1 चा स्क्वेअर आहे का, नाही, ठीक आहे. मग बघा ही गोष्ट कुठे लागू होती, मी याला असं सरळ देऊन हा बाहेर काढून घेतला, M1 V1 स्क्वेअर M2 V2 स्क्वेअर, ठीक आहे. आता ही जी गोष्ट आहे ती इथे लागू करा. ही जी गोष्ट होती ती इथे लागू करा, ठीक आहे. कसं, M1 यांच्यातनं कॉमन काय निघणार, VC. यांच्यातनं कॉमन काय निघणार, हा VC, आणि बघा ना VC इथे कॉमन आहे ना, कॉमन काढा VC ला. VC ला जर कधी मी कॉमन काढलं, तर काय लागलं, M1 V1C प्लस M2 V2C. क्लियर. M1 V1C प्लस M2 V2C. मग काय करणार आपल्याला इथं, M1 V1 M2 V2 जसं इथं लिहिले, M1 V1 प्लस M2 V2, ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू C, जसं लिनियर मोमेंटम साठी शिकलेलं आपण तसं. M1 V1 म्हणजे ह्याचा जो फॉर्म्युला येणार आहे, ह्याचं जे इक्वेशन येणार आहे M1 V1 M2 V2, ह्याचं एकत्रित आन्सर काय येणार आहे, VCOM, ठीक आहे ना. यांचं आन्सर कसं येणार एकत्र, तर डिवाइड बाय M आणि मल्टिप्लाय बाय M करून आन्सर येणार आहे आपलं, बरोबर आहे ना. समजतंय. मग ह्याचा आन्सर काय येईल, ह्या पूर्ण टर्मचा आन्सर काय येईल, ह्या पूर्ण टर्मचा आन्सर येणार आहे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, आणि कोण उरतो रे शेवटी एक C उरतो. कोण उरतो, एक छोटासा C उरतो, तो विथ रिस्पेक्ट टू C असतो, ठीक आहे. आणि हा इंटू काय आहे त्याला M, इंटू काय M. आणि आता तुम्हाला माहिती आहे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू सेंटर, ही व्हॅल्यू काय असते, 0. ही व्हॅल्यू काय असते, 0. समजली. ही व्हॅल्यू काय होणार आहे, एकंदरीत ती 0 बनवणार आहे. का बनणार आहे, तर सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी त्याच्या सोबतच जर कधी बघितली तर ती काय वाटणार आहे, 0 वाटणार आहे. ती काय वाटणार आहे, 0 वाटणार आहे, ठीक आहे. बाकीचे इरेज करतो नाही केलं, ठीक आहे. हे इक्वेशन लिहून घेऊ वरती. देअरफॉर कायनेटिक एनर्जी, हे इक्वेशन काय म्हणलं, M1 प्लस M2 प्लस M3 असे ऍड करत दिले तर काय बनणार आहे, टोटल मास सिस्टीमचं टोटल मास बनणार आहे. म्हणून आपण याला असं लिहू, हाफ M, हाफ हे सगळे एकत्र केले M झाला, VC चा स्क्वेअर, बरोबर, VC चा स्क्वेअर. ती व्हॅल्यू तर 0 बनली. राहिला फक्त संबंध आता याचा, फक्त याचा M1 V1 स्क्वेअर M1 V1C स्क्वेअर, ठीक आहे. बघा इथे काय होतं, V1C, इथे पण V1C, इथे पण V2C. M1 V1C स्क्वेअर प्लस हाफ काढला बाहेर, ठीक आहे. हाफ बाहेर काढून घेतला, हाफ M1 V1C
म्हणजे वेलोसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू c चा स्क्वेअर प्लस m2 v2 म्हणजे वेलोसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू सेंटर त्याचा स्क्वेअर. मग मला सांगा तो लास्ट थोडंसंच राहिलंय, ठीक आहे ऐकून घ्या, जाऊ नका, गेल्यासारखं परत या, ठीक आहे. बघा v1 आहे, मास 1 ची वेलोसिटी जी v1 आहे, मास 1 ची वेलोसिटी जी v1 आहे ती विथ रिस्पेक्ट टू काय बघितली आहे, सेंटर. विथ रिस्पेक्ट टू काय बघितली आहे, सेंटर. तर मला सांगा सेंटर वरतून ह्या मासला बघता तुम्ही, सेंटर वरतून मासला बघता ज्यावेळेस तो असा फिरतोय, सेंटर वरतून ज्यावेळेस बघितलं तर तू पुढे जाताना वाटेल का, पुढे जाताना तो वाटणार आहे का, नाही. कारण की सेंटर वरतून तुम्ही बघताय त्या मासला पुढे जाताना तो मास पण तो पुढे चालला, तो मास पण पुढे चालला आणि सेंटर पण पुढे चालला. समजून घ्या, हा लाल पेन सेंटर आहे आणि हा ब्ल्यू पेन पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. ब्ल्यू पेन पुढे गेला, ब्ल्यू पेन पुढे गेला तर सेंटर पण तर पुढे गेला, म्हणजे की फरक पडणार आहे का, त्याला वाटणार आहे का पुढे गेला म्हणून, सेंटरला वाटणार आहे का m1 पुढे गेला, नाही सोबतच आले ना, म्हणजे नाही गेले ते पुढे असं वाटेल. म्हणजे लिनियरली तर 0 येणार आहे, लिनियरली ते काय येणार आहे 0. मग ज्यावेळेस m1 जो इथे होता तो m1 इथे आला आणि सेंटरने बघितलं, तर त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल v1 ने काय केलं, अँगुलर मोशन परफॉर्म केलं. v1 ने काय केलं, सॉरी m1 ने काय केलं, अँगुलर मोशन परफॉर्म. म्हणजे ते v1 जो आहे हा काय करतोय, रोटेट करतोय. m1 जो आहे तो v1 च्या स्पीडने काय करतोय, रोटेट. मग आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस रोटेट करेल त्यावेळेस इक्वेशन काय म्हणतं, r ओमेगा. ज्यावेळेस रोटेट करेल त्यावेळेस इक्वेशन काय बनेल, r ओमेगा. हे सांगायचं तुम्हाला, एवढ्या काही छोट्या गोष्टीसाठी मला एवढं सांगायला लागतंय, ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी अंतरामुळे m1 m2 राहिलेला आहे, बट लॉजिक इथे, कन्सेप्ट इथे, ठीक आहे. इथे v1 ची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू सेंटर काय वाटणार आहे, तर तो पार्टिकल रोटेट करणार. सेम फॉर v2, मास 2 ज्यावेळेस सेंटर मधून बघितलं आणि त्याची वेलोसिटी बघितली मास 2 ची, तर तो काय वाटणार आहे, रोटेट होताना. कारण की विथ रिस्पेक्ट टू काय चाललंय, सेंटर चाललंय, ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू काय चाललंय, सेंटर. मग इथे काय लिहू, v1 च्या ऐवजी मी काय लिहू, r ओमेगा. हाफ इथे कॉमनच काढलाय आपण, हाफ काय केलेला आहे, कॉमन. m1 v1 पूर्ण टर्मचा काय आहे, स्क्वेअर आहे, पूर्ण टर्मचा काय आहे, स्क्वेअर आहे. रेडियस तर सगळ्यांची सारखी राहणार, रेडियस सगळ्यांची सारखी राहील का, नाही. मे बी हा m1 इथे थोडासा इकडे असू शकतो, ठीक आहे. m2 थोडासा जवळ असू शकतो, सांगता येत कुठे. ओमेगा तर सारखा आहे ना सगळ्यांचा फिरण्याचा, ओमेगा अँगुलर वेलोसिटी सगळ्यांची काय राहणार आहे, सारखी राहणार, ठीक आहे. म्हणून m1 इथे लिहून ठेवलं, v1 च्या ऐवजी r ओमेगा लिहितो, r1 चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस m2 स्क्वेअर पूर्ण आहे म्हणून या पूर्णचा काय होईल, स्क्वेअर होईल. m2 v2 च्या ऐवजी काय लिहिली, r ओमेगा. m2 ची रेडियस r2, बट त्याची अँगुलर स्पीड मात्र सगळ्यांची सारखी राहणार आणि यांचा काय स्क्वेअर. इथे काय राहणार, कायनेटिक एनर्जी हे तर हाफ m vc स्क्वेअर म्हणजे सेंटर ऑफ मास ची वेलोसिटीचा स्क्वेअर, हाफ ब्रॅकेट मध्ये काय लिहिले, ओमेगा बाहेर येईल, ओमेगा बाहेर येईल, ओमेगा ओमेगा सारखा सारखाच आहे, ठीक आहे. ओमेगा बाहेर आतमध्ये काय ठेवलं, m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर, क्लिअर आहे. आणि इक्वेशन कुठे बघितलंय, इक्वेशन कुठे बघितलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला कशाचा असतो, इनर्शियाचा. हा फॉर्म्युला कशाचा असतो, इनर्शियाचा, कायनेटिक एनर्जी. हाऊ I इज इक्वल टू mr स्क्वेअर, ठीक आहे. m1 m2 m3 असे सगळे एकत्र केले तर काय होणार आहे, m बनणार. सगळ्यांचे रेडियस जर केले असेल तर काय होईल, mr स्क्वेअर. म्हणजे हे काय झालं, इनर्शिया. कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर प्लस हाफ I ओमेगा स्क्वेअर. कसं काय, ही व्हॅल्यू काय आली, I आणि हा ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. हेच इक्वेशन होतं आपल्याला, ते काढायचं होतं. हे इक्वेशन क्लिअर आहे. त्याच्यावरती मी प्रॉब्लेम्स घेणार आहे, ठीक आहे. जे प्रॉब्लेम्स असतील इंटरेस्टेड प्रॉब्लेम्स ह्यांच्यावरती ते घेणार मी नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, काळजी घेत राहा. गुड नाईट.